साधा नेहमीचा रव्याचा केक तुम्ही सर्वांनीच खाल्ला असेल, पण कधी रव्यापासून असा प्लम केक खाल्ला आहे का? ख्रिसमस विशेष आज आपण मैदा, अंड, ओव्हन एवढंच काय साखरेचा सुद्धा वापर न करता इतका पौष्टिक रव्यापासून प्लम केक कसा बनवायचा तेही झटपट हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. केकच्या टेक्स्चरवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल किती मऊ, लुसलुशीत आणि चविष्ट हा केक झाला असेल. चला तर मग लगेचच पाहूया रव्यापासून प्लम केक कसा बनवायचा. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. प्लम केक बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपचा पाऊण कप असतो त्याने पाऊण कप एवढा रवा घ्यायचा आहे. रवा कोणताही तुम्ही वापरू शकता, जाड किंवा बारीक. तसंही हे आपल्याला मिक्सरलाच फिरवून घ्यायचं आहे. आता मिक्सरचं झाकण लावायचं आणि मिक्सरला हा रवा चांगला बारीक करून घ्यायचा. इथे बघू शकता रवा मी बारीक करून घेतला आहे. जेव्हा तुम्ही हा रवा हातामध्ये घ्याल तेव्हा हाताला असं पीठ लागलं पाहिजे, अशा पद्धतीने रवा बारीक करून घ्यायचा आहे. आता हा केक गोड होण्यासाठी आपण अजिबात साखरेचा वापर करणार नाही आहोत, तर इथे आपण आज गूळ वापरणार आहोत. इथे मी मेजरमेंट कपचा अर्धा कपाचा वापर करून गुळाची पावडर वापरली आहे. तुमच्याकडे गुळाची पावडर नसेल तर बारीक किसलेला गूळ तुम्ही वापरू शकता. साखर न वापरता जेव्हा गुळाचा वापर तुम्ही हा प्लम केक करण्यासाठी बनवता तेव्हा अप्रतिम अशी चव येते. त्यानंतर ह्यामध्ये पाव कप एवढं आपल्याला वितळवलेलं साजूक तूप वापरायचं आहे. आज मी साजूक तुपाचा वापर केला आहे. तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर इथे तुम्ही तेल किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता. पण बटर घेताना सुद्धा ते विरघळवूनच घ्यायचं आहे. आज आपण हा केक एगलेस बनवतोय, म्हणजे अंड्याचा वापर न करता. त्यामुळे आपल्याला पाव कप एवढंच दही वापरायचं आहे. दही शक्यतो ताजंच वापरायचं, फार आंबट असलेलं दही वापरायचं नाही. आज आपण साधा केक बनवत नाही आहोत, तर प्लम केक बनवतोय. त्यासाठी चॉकलेटचा फ्लेवर येण्यासाठी ह्यामध्ये एक मोठा चमचा भरून कोको पावडर घालायची आहे. आणि सर्वात शेवटी मेजरमेंट कपचा अर्धा कपाचा वापर करून आपल्याला इथे दूध घालायचं आहे. दही, दूध किंवा केकमधले कुठलेही जिन्नस घालताना ते रूम टेम्परेचरवर आहेत ना याची मात्र खात्री करून घ्यायची. आता मिक्सरचं झाकण लावायचं आणि हे सर्व जिन्नस मिक्सरला फक्त आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता मी मिक्सरला फिरवून घेतलेलं बॅटर एका बाउलमध्ये काढून घेत आहे. इथे आपलं केकचं बॅटर तयार आहे. केकची कन्सिस्टन्सी बघू शकता, अशी थोडीशी पोरिंग कन्सिस्टन्सी आहे, म्हणजे पळीवरून लगेचच पडलं जातं. पण काही काळजी करायची नाही, मी सांगितलेलं माप अगदी अचूक आहे. आज आपण रव्याचा प्लम केक बनवतोय, त्यामुळे तुमच्याकडे जर वेळ असेल तर हे बॅटर अर्धा तास झाकून ठेवायचं आहे, नाहीतर 10 ते 15 मिनिटं कमीत कमी तरी ठेवायचं आहे. रवा जेवढा फुलून येईल तेवढा केक अगदी मऊसूत आणि चवीला सुद्धा सुंदर लागेल. त्यामुळेच आता हे केकचं मिश्रण मी झाकण लावून बाजूला ठेवणार आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. प्लम केक म्हटलं की तुम्हाला माहितीच असेल, भरपूर सारे ड्राय फ्रूट्स, नट्स त्यामध्ये आले. त्यामुळे इथे मी मिक्स ड्रायफ्रूट घेतले आहेत. त्यामध्ये ड्राय असलेले स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, काही बियासुद्धा आहेत, ज्यामध्ये सूर्यफुलाच्या बिया, अळशीच्या बिया, काळे मनुके, साधे मनुके, काजू बदामचे काप, भोपळ्याच्या बिया, भरपूर अशी टूटी फ्रुटी, ड्राय असलेले प्लम, सगळ्या ड्रायफ्रूटचा इथे वापर करायचा आहे. ड्रायफ्रूट किती घ्यायचं याचा अंदाज नाही, तुम्हाला जेवढे ड्रायफ्रूट घालायचे आहेत त्या सगळ्याचा वापर इथे करायचा आहे. आता हे ड्रायफ्रूट आपल्याला भिजवून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मेजरमेंट कपचा अर्धा कपाचा वापर करून इथे मी संत्र्याचा रस घालत आहे. रेडीमेड संत्र्याचा ज्यूस वापरला तुम्ही तरी देखील चालेल. अर्धा कप आणि आणखीन वरून 1-2 चमचे यामध्ये मी ज्यूस घालणार आहे. सोबतच 2 मोठे चमचे यामध्ये पाणी सुद्धा घालायचं आहे, म्हणजे हे सर्व ड्रायफ्रूट्स फुलायला आणि मऊ व्हायला मदत होईल. आता या ज्यूस आणि पाण्यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत. आज आपण झटपट प्लम केक बनवतोय, त्यामुळे हे आपल्याला भिजत घालायचं नाही, पण पारंपरिक पद्धतीमध्ये रात्रभर या संत्र्याच्या रसामध्ये हा सुकामेवा भिजवला जातो आणि सकाळपर्यंत हा रस तो सुकामेवा संपूर्ण शोषून घेतो आणि त्यामध्ये मुरला जातो. त्यामुळे आणखीन प्लम केकला मस्त अशी चव येते. पण आज आपण झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने प्लम केक
बघतो आहोत. त्यामुळे गॅसवर आता मी एक कढई ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये हा संत्र्याचा रस आणि हे संपूर्ण बिया, ड्रायफ्रुट्स आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आणि गॅसची आच मंद ते मध्यम ठेवायची आणि या रसामध्ये हा सुकामेवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे सर्व रस या ड्रायफ्रुट्समध्ये शोषला जाईल, ड्रायफ्रुट्स मऊ होतील आणि ज्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीमध्ये संत्र्याच्या रसामध्ये जसे मऊसूत ड्रायफ्रुट्स होतात, तसाच स्वाद ह्या केकमध्ये सुद्धा उतरला जाईल. त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असं पळीने एकजीव करून घ्यायचं आहे आणि मंद ते मध्यम आचेवर साधारण 7 ते 8 मिनिटं लागतात हा रस आटेपर्यंत आणि ड्रायफ्रुट्स मऊ होईपर्यंत. तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे 7-8 मिनिटं झाली आहेत आणि सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल ड्रायफ्रुट्स कसे कडक होते आणि आता बघू शकता कसे मऊसूत झालं आहे. संपूर्ण रस ह्याने शोषून घेतला आहे. असं झालं की लगेचच गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. आता आज आपण कढईमध्ये हा केक बनवणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये इथे मी मीठ घातलं आहे. मीठ नाही घातलं तरी देखील चालेल. आता यामध्ये असं स्टँड ठेवायचं आहे आणि झाकण लावून कढई मध्यम ते मोठ्या आचेवर 10 मिनिटं चांगली प्रीहीट करून घ्यायची आहे, म्हणजे गरम करून घ्यायची आहे. एकीकडे कढई गरम होते आणि ड्रायफ्रूटसुद्धा थंड होत आहे. तोपर्यंत आपण हे झाकून ठेवलेलं मिश्रण बघूया. इथे बघू शकता सुरुवातीला कसं मिश्रण थोडंसं पातळसर होतं आणि आता रवा फुलून आल्यामुळे कसं घट्टसर बनलं आहे. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला अर्धा चमचा भरून दालचिनीची पावडर घालायची आहे. त्यानंतर छोटा पाव चमचा भरून लवंगेची पावडर घालायची. लवंग असते ती खलबत्त्यामध्ये तुम्ही ठेचून घेऊ शकता आणि त्याची पावडर बनवायची आहे. त्यानंतर 1 चमचा म्हणजे 1 टीस्पून एवढी आपल्याला सुंठेची पावडर घालायची आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा भरून जायफळची पावडर घालायची आहे. पण इथे मी जायफळचा तुकडा घेतला आहे. ताजा जेव्हा जायफळ आपण किसून घेतो तेव्हा अप्रतिम स्वाद येतो. त्यामुळे इथे मी जायफळ थोडासा किसून घेणार आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा भरून ऑरेंज झेस्ट घालायचं आहे. म्हणजे संत्र्याचं जे केशरी रंगाचं साल असतं ते आपल्याला असं किसणीने किसून यामध्ये घालायचं आहे. पांढरा सालाचा अजिबात वापर करायचा नाही, नाहीतर कडवटपणा उतरू शकतो. आता सर्वात शेवटी ह्यामध्ये 1 टीस्पून म्हणजे 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि अर्धा टीस्पून म्हणजे अर्धा चमचा भरून बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपण जे संत्र्याच्या रसामध्ये ड्रायफ्रूट शिजवून घेतलेले त्यामधले अर्धे जास्त ड्रायफ्रूट्स यामध्ये घालायचे आहेत आणि थोडेसे वरून गार्निशिंगसाठी ठेवायचे आहेत. आता हे ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. आता लगेचच आपण केक बनवून घेऊया. त्यासाठी चौकोनी मी इथे केकचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये बेकिंग पेपर ठेवणार आहे. तुमच्याकडे बटर पेपर, बेकिंग पेपर नसेल तर केकच्या भांड्याला बटर किंवा तेल, तूप लावून घेऊ शकता. त्यावर थोडासा मैदा भुरभुरून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा मैदा काढून टाकायचा. पण माझ्याकडे आज पेपर असल्यामुळे त्यालाच मी थोडंसं साजूक तूप लावून घेणार आहे. तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता आणि डब्याला सुद्धा थोडंसं ब्रश फिरवून घेणार आहे. म्हणजे केक जेव्हा फुलून येतो वर तेव्हा तो अजिबात चिकटला जात नाही. आता लगेचच आपण तयार केलेलं केकचं मिश्रण ह्यामध्ये भरायचं आहे आणि हलकासा केक असा टॅप करून घ्यायचा आहे. आता ह्यावरून आपण जो शिल्लक ठेवलेला ड्रायफ्रूट आहे, सुकामेवा आहे, तो असं वरून घालायचा आहे. म्हणजे खूप सुंदर चव येते आणि दिसायला सुद्धा फार सुंदर केक दिसतो. सर्व तयारी करेपर्यंत इथे कढईसुद्धा आपली प्रीहीट झाली आहे. आता लगेचच ह्यावर केकचं भांडं ठेवायचं आणि झाकण लावून मंद आचेवर 30 ते 35 मिनिटं हा केक बेक करून घ्यायचा आहे. इथे आता बरोबर 35 मिनिटं झाली आहेत. आता मी झाकण उघडून बघते. बघू शकता किती सुंदर आपला केक फुलून वर आला आहे. आता एखादी सुरी किंवा टूथपिक घ्यायची, केकच्या बरोबर मध्यभागी घालायची. सुरी जर स्वच्छ बाहेर येत असेल, त्याला काही मिश्रण चिकटत नसेल तर केक झाला आहे असं समजायचं. आता हा केकचं भांडं बाहेर काढून पूर्णपणे केक गार करून घेऊयात. केक जवळजवळ पूर्ण गार झाला आहे, हलकासं कोमट आहे. आता एक प्लेट घ्यायची आणि हा केक आपण डिमोल्ड करून घेऊया. इथे बघू शकता किती सुंदर आपला केक तयार झाला आहे. अजिबात कुठेही डब्याला चिकटला गेला नाही. आता हे जे बटर पेपर आहे ते सुद्धा मी काढून घेणार आहे. बघू शकता केकचा रंग किती सुंदर आला आहे. अप्रतिम असं टेक्स्चरसुद्धा आलं आहे. आता लगेचच हव्या त्या आकारामध्ये हा केक कापून घेऊ शकता. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? रव्याचा प्लम केक बनवण्याची आयडिया कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा. प्रेषितच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका. जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील.
केक बघू शकता, मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. किती सुंदर टेक्स्चर आहे, जसा ओरिजिनल केक असतो त्याचप्रमाणे. आणि चव तर म्हणाल अप्रतिम अशी लागते. तुम्ही पुन्हा पुन्हा हा प्लम केक कराल, इतकी अप्रतिम चव. नक्की करून बघा आणि कसा झाला कमेंट करून मला नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त, स्वादिष्ट, भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.